नमस्कार श्रोतेहो. या व्याख्यानाच्या सुरुवातीला विश्वाच्या उत्पत्तीचं विवेचन करण्याच्या निमित्ताने इतक्या प्रतिष्ठित, सन्माननीय आणि दीर्घ परंपरा लाभलेल्या व्यासपीठावर मला बोलायची संधी मिळते आहे, याबद्दल मी स्वतःला गौरवान्वित मानतो. इतकी जुनी परंपरा असलेले एक वाचनालय आणि त्यांनी चालवली ही व्याख्यानमाला ही मला खरंच त्या आयोजकाची भूमिका आहे तशीच एक यज्ञक्रिया वाटते. माझ्यासाठी पुस्तकावर प्रेम करणारा माणूस आहे. वाचनालय हे मंदिर आहे. शब्द सगळे वापरतात. शाळा हेही मंदिर आहे, वाचनालय. माझी मनोमन भावना, जिथे माझं मन सदैव गुंतलेलं असतं ती जागा म्हणजे पुस्तकाचा संच आणि वाचनालय. अशा 1860मध्ये स्थापन झालेल्या वाचनालयात मी बोलतो आहे, ही माझ्या आयुष्यातली एक अविस्मरणीय गोष्ट आहे. ही संधी मला दिल्याबद्दल मी संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो. हे वाचनालय, जो काही परिचय मला मिळाला, ज्या काही लोकांना मी भेटलो, त्यांचं बोलणं ऐकलं, तुम्हाला खरंच सांगतो, मला माझे आप्त भेटल्यासारखं वाटलं. ज्या निष्ठेने हे लोक सगळं काम करत आहेत हे अनुकरणीय तर आहेच, परंतु मनाला दिलासा देणारं आहे की आज सगळं जग उद्ध्वस्त होतं आहे की काय असं वाटत असतानासुद्धा काही मूल्य, काही परंपरा पाळत चालवलेला हा वसा हे लोक ज्या पद्धतीनं पाळतात, त्यामुळं मला फार आनंद होतो. अशा ठिकाणी मला बोलायची संधी मिळते. मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. एखादा दिवा टिकून ठेवावं तसे असे काही दिवे महाराष्ट्रात टिकून ठेवलेले, त्यापैकी हा अकोल्याला आहे आणि मला तिथं संधी मिळाली, खूप मोठी गोष्ट आहे. याहून जास्त बोलणं स्वतःबद्दल या विषयावर योग्य होणार नाही. मी माझ्या विषयाकडे वळणार आहे. सुरुवातीलाच म्हणून आभार मानून टाकले, कारण एकदा विश्वात गेलं की परत येणं अवघड आहे, तुम्हाला तर माहिती आहे. माझ्या व्याख्यानाचा विषय आहे विश्वाची उत्पत्ती. कवटेकर सरांनी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे खरोखरच अस्पर्श विषय आहे, अनोळखी आहे आणि अनेकांना हा आपल्याला आनंद देईल का नाही आणि व्याख्यान किती मिनटानंतर बोर व्हायला सुरू होईल याचा अंदाज नसलेला विषय आहे. तरीही मी सांगतो की बहुतेक मी तुम्हाला फार बोर करणार नाही. सामान्यतः मॅट्रिकपर्यंत ज्याचं शिक्षण झालेलं आहे, ज्याला थोडेफार वैज्ञानिक शब्दसंपदा परिचित आहे, ज्याची तर्कशक्ती थोडी ताणल्या जाते, अशा कोणत्याही व्यक्तीला मी जे बोलतो आहे त्याच्यातला बहुतेक भाग समजेल म्हणजे आनंद देईल. मी तर असं मानलं आहे, मी का द्यायची हिंमत करतो हे बोलण्याची, मला समजतं आहे म्हणजे जगातल्या कुणालाही समजू शकतं, असं गणित मी लावलं. म्हणून मी बोलतो. माझी सगळ्यांना विनंती आहे की कृपया एखाद्या 2-4 वाक्यात तुम्हाला जरी वाटले की जरा फारच किचकट होतं आहे तरी धीर धरा. 2-4 वाक्यानंतर पुन्हा गाडी नॉर्मल होईल. मित्रो, इतका मोठा विषय दिसायला जरी दिसला तरी आपल्या सगळ्याच्या कायम जिज्ञासेचा, कुतूहलाचा असा विषय जो आपण थोडा बाजूला ठेवलेला असतो आणि त्याची जी उत्तरं परंपरेनं आपल्याला दिलेली असतात ती स्वीकारलेली असतात, कारण त्याच्यात काही फारसं डोकं घालावं लागत नाही, ते सर्व मान्य असे सगळेच म्हणतात. म्हणून विश्व कसं निर्माण झालं याची विवेचनं जगातल्या सर्व ग्रंथामध्ये केलेली आहेत. माझा विषय ह्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली याच्या वैज्ञानिक विवेचनाचा आहे, कारण तेच माझं क्षेत्र आहे.
आता तुम्ही म्हणाल की इतकं मोठं हे सगळं विश्व तयार झालं, आपल्याला काय करायचं आहे? कदाचित तुम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर वाटेल की खरंच हे आपल्या कामाचीच गोष्ट होती. सुरुवात विश्वापासून करावं लागेल आपल्याला, की विश्व म्हणजे नक्की काय समजायचं. खरं म्हणजे आपल्या विश्वाच्या व्याख्या किती सोप्या आहेत. आम्ही शास्त्रात असं म्हणतात की आपल्या भोवती जे काही आहे, अस्तित्वात आहे, ते विश्व. माझ्या भोवती हा माईक, टेबल, खुर्ची, हे सभागृह, तुम्ही बसलेले सगळे, बाहेरचं सगळं अकोला शहर, महाराष्ट्र, इथले दगड धोंडे, खुर्च्या, कार, मोटार, सगळे भारत आणि अवघी पृथ्वी, इतर ग्रह, त्याच्यामधली विराट पोकळी, त्याच्यात पसरलेले सर्व वायू, आकाशगंगा, आकाशगंगांचे समूह वगैरे वगैरे, जे काही असेल ते, जे अस्तित्वात आहे ते विश्व आहे. आता तुम्हाला सुरुवातीला लक्षात येईल की ही विश्वाची व्याख्या आपली कशी कशी बदलत आणि विकसित होत जाते. तशीच खरोखर विकसित होत गेलेली आहे ती मानवी संस्कृतीसोबत. सुरुवातीला माणसाचं विश्व खूप छोटं होतं, जसं आपलं पण छोटं होतं. लहान मूल जन्मतं, त्याचं विश्व किती छोटं असतं. त्याच्याभोवती काय अस्तित्वात असते? फक्त आई आणि पाळणा, हेच त्याचं विश्व आहे. थोडं मोठं होतं, मग घर हे त्याचं विश्व बनतं, मग गाव, शाळा वगैरे येते. जसा जसा मनुष्य मोठा मोठा आणि विकसित होत जातो, तसं तसं त्याचं विश्व व्यापक आणि मोठं मोठं होत जातं. मग कळतं की केवळ नांदेडच नाही, अजून अशी खूप गावं आहेत म्हणे. एवढा मोठा भारत देश माझा आहे, मग कळतं भारत. मग कळतं की नुसता भारत नाही, असे खूप देश आहेत म्हणे. मग पृथ्वी, इथपर्यंत होतं सगळं व्यवस्थित, की पृथ्वी म्हणजे विश्व, अशी हजारो वर्ष कल्पना होती. परंतु पृथ्वीशिवाय इतर पण ठिकाणी असंच वेगवेगळ्या रूपात अस्तित्व आहे, हे हळूहळू उमगू लागलं. तारे, ग्रह, चमकणाऱ्या चांदण्यापैकी काही ग्रह आहेत, काही तारे आहेत, काही स्वयंप्रकाशित आहेत, काही परप्रकाशित आहेत. हे सगळं उलगडू लागलं, ते सुद्धा अस्तित्वात आहे, भास नाहीत. एक लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींचा समावेश विश्वात होतो. पण माझ्या डोक्यात ज्या कल्पना येतात, मला काल रात्री जे स्वप्न पडलं होतं, त्याचा समावेश आपण सध्या आपल्या विश्वाच्या व्याख्येत करत नाहीत. काल माझ्या झोपेत ते अस्तित्वात होतं, म्हणून जे अस्तित्वात आहे ते. आता ह्या विश्वाची कल्पना कशी कशी बदलत आणि विकसित होत गेली पुढे पृथ्वीच्या पलीकडे, हे आपण पाहणार आहोत. त्याचा आढावा घेत सुरुवातीला नेक्स्ट स्लाईड घ्या. ही आहे आपली सूर्यमाला. आपण सुरुवातीला पृथ्वीप्रमाणेच चंद्र, बुध, गुरु, शुक्र, शनी, मंगळ हे ग्रह मानत होतो. पृथ्वीप्रमाणेच ते आहेत हे आपल्याला नंतर कळालं. पुढे आपल्याला हे कळालं तिथं पण जमीन वगैरे आहे, वायू वगैरे आहेत. पृथ्वी, तिच्या भोवतीचा चंद्र, सूर्य, आपल्या 7 ह्याच्यामध्ये आठवड्यामध्ये सूर्याचं पण नाव आहे. आपण या सगळ्यांना आपल्या विश्वाचा भाग मानत होतो. पुढे असं कळालं की या ग्रहाशिवाय, 6 ग्रहाशिवाय, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, यांच्याशिवाय अजून 3 ग्रह आहेत, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. हे खूप लांब आहेत. सगळ्यात जवळचा जो बुध आहे तो सूर्यापासून खूप जवळचा आहे, आणि सगळ्यात लांबचा जो प्लुटो नावाचा ग्रह आहे, किती लांब आहे. एक उदाहरण सांगायचं तर, एका पडद्याला जर टाचणीनं छिद्र पाडलं आणि त्या छिद्रावर 5 फूट अंतरावर उभं राहून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं, तर जेवढा ते छिद्र दिसेल तेवढा सूर्य प्लुटोवरून दिसतो. म्हणजे तो किती लांब आहे.
प्लुटोला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करायला 248 वर्ष लागतात. म्हणजे जेव्हा प्लुटोचा शोध लावला, टोम्बाग नावाच्या शास्त्रज्ञांनी लावला, फोटोग्राफीवरून लावला, तेव्हा लोकांना अडकली, आबा बाबा बाबा सूर्यमाला तर फारच मोठी आहे. जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचायला कित्येक तास लागतात. प्रकाशाचा वेग आहे एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. या वेगाने सूर्यावरचा प्रकाश पृथ्वीवर यायला 8 मिनिटं लागतात. प्लुटोवर पोहोचायला कित्येक तास लागतात. हा शोध लागल्यावर माणसाचं विश्व एकदम पसरलं की अरे विश्व खूप मोठं आहे. ही आपली सूर्यमाला इथपर्यंत आपलं विश्व पसरून बसलं होतं. परंतु याच्याही पलीकडे खूप मोठा विश्वविस्तार आहे, वेगवेगळ्या रूपात अस्तित्व आहे. याचा शोध एका शास्त्रज्ञाने लावला. नित्य परिचयातली गोष्ट होती, पण त्यांनी नेक्स्ट स्लाईड, त्यांनी हे आपल्याला शोधून दिलं. गॅलिलीचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. एक मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. दुर्बिणीचा वापर ज्यांनी सुरू केला त्यांनी 1617 त्या माणसाने ही आकाशगंगा पाहिली. आकाशगंगा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. गुडुप्पा अंधारामध्ये, अंधाऱ्या रात्री, गर्द अंधाऱ्या रात्री, गुडुप्पा अंधारातून तुम्ही आकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला चमचमता एक दुधाळ पट्टा आकाशात दक्षिणोत्तर पसरलेला दिसतो. आता तर खूपच प्रकाश आलेला आहे, खेड्यातून वगैरे दिसेल. हा जो दुधाळ पट्टा दक्षिणोत्तर पसरलेला दिसतो, दूध सांडल्यासारखं किंवा पाणी पसरल्यासारखं, त्याला पाहून आपल्या पूर्वजांनी नाव दिलं आकाशगंगा. ही आकाशगंगेची आपली परंपरा, अगदी पारंपरिक मत होतं की ही आकाशात वाहणारी गंगा आहे. आपण कल्पना केली. आणि ही गंगा पुढे हिमालयात तपोवनामध्ये भूतलावर उतरली आणि पृथ्वीवर वाहायला लागले. ते काय आहे याचा कोणी शोध घेतला नव्हता, पण गॅलिलिओ हा पहिला मनुष्य ज्यांनी दुर्बिणीतून दूरदूरचं पाहायला सुरुवात केली. त्यांनी या आकाशगंगेवर दुर्बीण रोखली आणि एकदम अद्भुत गोष्ट त्याला सापडली की अरे, ज्याला आपण साधं पाणी सांडलेलं समजत होतो, दूध सांडलेलं समजत होतो, त्याला मिल्की वेच म्हणतात इंग्रजीत. हा मिल्की वे म्हणजे त्याच्यातला एक एक कण म्हणजे एक एक तारा आहे. प्रत्येक कण म्हणजे एक एक तारा आहे. म्हणजे किती तारे झाले? लाखो. आणि मग कळालं की आपला सूर्य हा एकटा नाही, याच्यासारखे लाखो तारे आहेत. आणि या सगळ्या ताऱ्याचं मिळून एक काहीतरी बनलेलं आहे मोठं. त्याला नाव दिलं आकाशगंगा. गॅलेक्सी म्हणतात इंग्रजीमध्ये. मिल्की वे नावाची ती गॅलेक्सी आहे. म्हणजे तेव्हा आला हा कन्सेप्ट की सूर्य हा सुद्धा एका कोणत्या तरी, सूर्य आणि त्याची सगळी सूर्यमाला हे सुद्धा कोणत्याही एका मोठ्या घटकाचे घटक आहेत. गॅलिलिओनी इतकाच मुद्दा शोधून दिला की आपण जी आकाशगंगा म्हणतो तो लक्षावधी ताऱ्यांचा समुच्चय आहे. ही घटना साधी नाही आहे. कारण काय की आपल्या दृष्टीनं सूर्य हे या विश्वाचं केंद्र होतं. आधी तर पृथ्वीच होती. खूप खटपट करून शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की सूर्य आपल्या सूर्यमालेचं केंद्र आहे. आता कळालं की हा सूर्य नगण्य आहे. याच्यात असंख्य तारे आहेत, त्यांच्यापैकी एक जनरल आहे हा. आणि याच्या पुढे फार मोठं काम केलं एका महान शास्त्रज्ञांनी, विल्यम हर्शेलने. पुढची स्लाईड घ्या. विल्यम हर्शेलने 1785 एक अद्भुत गोष्ट केली. हा सुद्धा फार मोठा संशोधक, ज्यांनी ग्रह शोधून काढले. युरेनस ज्यांनी पहिल्यांदा शोधला तो. ह्या विल्यम हर्शेलची दुर्बीण 48 फूट म्हणजे 4 मजल्या एवढी उंच नळी होती ती. त्या दुर्बिणीतून त्यानं या
आकाशगंगेचा पूर्ण अभ्यास केला आणि पूर्ण नकाशा काढला. आकाशगंगेचा नकाशा काढला आहे, अजून आहे छापून आलेला, आणि सांगितलं की ही आकाशगंगा ही एक सर्पिल आकाराची समूह आहे. ती वरून जर तुम्ही पाहिलं तर अशी दिसते. एका साईडनं जर पाहिलं तर या बाजूनं पाहिलं तर असे सर्पिल पिळे दिसतात आणि वरून पाहिलं ती अशी दिसते. या आकाशगंगेमध्ये 1 अब्ज ते 4 अब्ज तारे आहेत. हे काय कोटी वगैरेपर्यंत सगळं ठीक आहे. अब्जमध्ये गेलं की खूप गोंधळ उडतो माझा, मग मी कोटी वगैरे सांगते आहे ते आकडे सांगू. खूप आहे. 1 अब्ज ते 4 अब्ज तारे आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही तारे मोजायला जर सुरुवात केली, 1 2 3 4 समजा शक्य झालं मोजायला सुरुवात केली तर कित्येक पिढ्या ते मोजणं संपणार नाही, एवढे तारे यामध्ये आहेत. आणि त्याने हेही मोजलं. आता आपल्याला माहिती आहे या आकाशगंगेची या काठापासून ते या काठापर्यंत रुंदी 1,00,000 प्रकाश वर्ष आहे. म्हणजे काय? प्रकाश वर्ष म्हणजे अंतर मोजायचं एकक आहे. अंतर ते म्हणताला अंतर ह्याच्यात कसं काय वर्ष महिन्यामध्ये? प्रकाशाचा वेग हा जगात सर्वात जास्त वेग आहे. एका सेकंदाला विश्वात सर्वात जास्त वेग आहे. एका सेकंदाला 3,00,000 किलोमीटर. तेव्हा जेव्हा अंतरं फार मोठी सांगायची असतात तेव्हा फक्त शून्य वाढतात, लोकांना काहीच कळत नाही, म्हणून मग ते काळात सांगतात. उदाहरणार्थ तुम्ही असं सांगू शकता की चंद्र 1.5 सेकंदावर आहे, म्हणजे चंद्राचा प्रकाश पृथ्वीपर्यंत यायला 1.5 सेकंद लागतो. सूर्य 8 मिनिटावर आहे, म्हणजे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला 8 मिनिटे लागतात. सगळ्यात जवळचा तारा 4 प्रकाश वर्ष अंतरावर आहे, अल्फा सेंटारी आणि ओमेगा प्रॉक्झिमा सेंटारी. इथला प्रकाश पृथ्वीवर यायला 4 वर्ष लागतात, म्हणजे 4 वर्ष प्रकाशाला लागतात, म्हणजे अंतर 4 प्रकाश वर्ष. म्हणजे 1 प्रकाश वर्ष म्हणजे किती? 3,00,000 गुणिले 60 गुणिले 60 गुणिले 24 गुणिले 365. एवढा गुणाकार कोणाच्या डोक्यात राहणार आहे? त्याच्यापेक्षा एका शब्दात सांगितलं प्रकाश वर्ष. आता हे अंतर 1,00,000 प्रकाश वर्ष आहे आणि ही सगळी आकाशगंगा स्वतःभोवती गोल फिरते आहे. जशी सूर्यमालेतले सगळे ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत तसे लक्षावधी सूर्य घेऊन ही आकाशगंगा स्वतःभोवती गोल फिरते आहे आणि हिला अशी प्रदक्षिणा घालायला लक्षावधी वर्ष लागतात. हे पहा, आकडे मोठे मोठे ऐकायला तासभर काय वाईट आहे? श्रीमंती तेवढी तासभरापुरती. आज आपण तसंच करणार आहोत सगळे. आता ही एक फेरी करते म्हणजे बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरत ती सूर्याभोवती फिरते. त्या पृथ्वीला घेऊन आकाशगंगेचा एक घटक म्हणून सगळ्या ग्रहांसह सूर्य पण फिरतोय. एखादी इडली काट्यावर बसवावी आणि गोल फिरवावी तसं ते फिरतंय प्रचंड. आता बघा, आपलं विश्व किती विशाल झालं. छोट्या आईच्या पदराखाली असलेलं विश्व 1,00,000 प्रकाश वर्ष त्याची लांबी झाली. 1785 मध्ये लोक चक्रावून गेले. बाबा फारच मोठं आहे विश्व. आणि लोकांना असं वाटत होतं की हे जे आपल्याला सगळं आकाश दिसतं ताऱ्याने तुडुंब भरलेलं, हे सगळं आकाश म्हणजे ह्या आकाशगंगेचंच घटक आहे. हिचं नाव मिल्की वे आहे. तर तुम्ही म्हटलं असा दुधाळ पट्टा असा एवढाच का दिसतो? हे तो गोल दिसायला इथं. त्याचं कारण आहे की आपल्याला या आकाशगंगेचा फक्त छोटासा तुकडा दिसतो, तेवढाच असा एवढा गेलेला दिसतो. याच्यातल्या केंद्रापासून 3/4 अंतरावर एका कोपऱ्यात गरीब बिचारा आपलं सूर्य पडलेला आहे. त्याच्यातल्या 9 ग्रहापैकी एक आपली पृथ्वी आहे.
तिच्यातल्या 600 अब्ज माणसापैकी एक मी आहे. पण माझी 100% असं म्हणणं आहे की या विश्वाचा केंद्रबिंदू इथे आहे, तो मीच आहे. तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता ही जेव्हा ही शोध लागला आणि आपली आकाशगंगा एवढी प्रचंड आहे समजलं, 1785मध्ये अभ्यास सुरू झाला. आणि मग विश्व हे आपलं खूप मोठं आहे म्हणू लागलेलो. विश्वाची लांबी रुंदी प्रचंड आहे, कमीत कमी 1,00,000 प्रकाश वर्ष आहे. तेवढंच चालत होतं विचारशक्ती. आईन्स्टाईननी एकदा म्हणलेलं आहे, विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. ज्याचं डोकं जेवढं चालेल तेवढंच त्याचं विश्वाचं. आता आपल्या मानवजातीचं तोपर्यंत क्षमता होती 1785पर्यंत एवढी. पुढे याचे खूप नकाशे तयार झाले, अधिक खोल शिरली माणसं, आणि यामध्ये फार मोठी क्रांती झाली ती 20व्या शतकात. एक फार मोठं नाव आहे खगोलशास्त्रातलं. पुढची स्लाईड घ्या. एडविन हबल हे एक अमेरिकन संशोधक आहे. आजच्या भाषणाचं मूळ यांच्यापासून सुरू होतं. आपली आजची जी विश्वसंकल्पना आहे, आज आपल्याला जे काही विश्व कळालेलं आहे, ते विश्व या माणसाच्या कृपेनं आहे. हे अमेरिकेमध्ये माउंट विल्सन नावाच्या डोंगरावर एक प्रयोगशाळा आहे, तिला माउंट विल्सन वेधशाळा म्हणतात. तिथं दुर्बीण आहे. त्या दुर्बिणीचं समोरचं भिंग 18 फूट लांब आहे. ह्या प्रचंड दुर्बिणीतून हे निरीक्षण करीत होते महाशय आकाशात. अफाट चरित्र, यांचं व्यक्तिगत चरित्रसुद्धा खूप अफाट आहे, महान माणूस. यांनी सगळी क्रांती आपल्या विश्वाच्या कल्पनेत घडून आणली. हे एकदा त्या दुर्बिणीतून आकाशगंगेचं निरीक्षण करीत होते. ही जी इथे दिसते गोल चकती तुम्हाला सुंदर, ही अनेकांनी नाव ऐकलेलं आहे. ही आहे अँड्रोमेडा गॅलेक्सी किंवा देवयानी आकाशगंगा. आकाशामध्ये उत्तर दिशेला ध्रुवाच्या थोडं वर देवयानी नावाचा एक तारकापुंज दिसतो. त्या तारकासंघामध्ये कापसाचा एक पुंजका दिसतो दुर्बिणीतून, छोटूसा. तो दुर्बिणीतून पाहिल्यावर असा सुंदर दिसतो. हे जे काही दिसत होतं तो पुंजका, त्याला हबलने पाहिलं. आधी असं वाटत होतं की ही सगळी असे जे पुंजके दिसतात हे आपल्या आकाशगंगेतली बेट आहेत, म्हणजे हे आपल्या आकाशगंगेचेच भाग आहेत. एडविन हबलपर्यंत ताऱ्यांची अंतरं काढायची एक पद्धत शोधण्यात आली होती. आता बघा, माणसं इथं बसतात आणि दूरचा तारा किती अंतरावर आहे शोधून काढतात. हजारो प्रकाशवर्ष अंतरावरचा, लाखो प्रकाशवर्ष अंतरावरचा तारा किती अंतरावर आहे इथं बसून शोधून काढतात, गणितानं काढतायत. ऐकणाऱ्याला बऱ्याचदा हसू येतं, काय इथं बसलंय असं काढतायत. आता इथं बसून त्या तुमचं माझ्यापासूनचं अंतर मी इथं गणितानं काढू शकतो एका पद्धतीनं. ती पद्धत निघाली होती, हेनरिटा लेविट नावाच्या संशोधकाने शोधली होती. तिला म्हणतात सिफाईड व्हेरिएबल स्टार वापरून अंतर मोजायची पद्धत, एक पद्धत आहे. त्या पद्धतीनं ताऱ्यांची अंतरं प्रचंड दूरवरची मोजता येतात. ती पद्धत वापरून एडविन हबलने काय केलं, त्याला एक तारा अँड्रोमेडा गॅलेक्सीमधला सिफाईड व्हेरिएबल स्टार आढळला. व्हेरिएबल म्हणजे ज्याचं तेज कमी जास्त होते असा तारा. तर तसा तारा त्याला सापडला. अरे त्याला सापडलं की अंतर ते वापरून मोजता येतं. त्याने अंतर मोजलं आणि तो चक्रावून गेले. काहीतरी गणित चुकलं म्हणाले. त्याने पुन्हा पुन्हा निरीक्षणं केली, पुन्हा पुन्हा नोंदी घेतल्या. ताऱ्याचं अंतर येत होतं 9 लक्ष प्रकाश वर्ष. म्हणजे ही गॅलेक्सी ही एक वेगळी गॅलेक्सी आहे आणि ती आपल्यापासून 9 लक्ष प्रकाश वर्ष अंतरावर आहे. ते गोंधळले, असं कसं होऊ शकते? आपल्या आकाशगंगेचाच विस्तार 1 लक्ष प्रकाश वर्ष आणि ही 9 लक्षवर कशी असू शकते? विश्व काय एवढं मोठं आहे का? त्याने पुन्हा पुन्हा गणितं केली. कन्फर्म झालं की ही 10 लक्षपेक्षा अलीकडे येऊच शकत नाही, 10 लक्ष प्रकाश वर्षापेक्षा. आणि 1923मध्ये एडविन हबलने जाहीर केलं की मला एक संपूर्णपणे वेगळी
तारका विश्व किंवा आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सी सापडलेली आहे. गॅलेक्सी म्हणजे काय? लक्षावधी तारकांचा समूह जो गोल फिरत असतो. सगळे चक्र हे कसं? मग हे तर म्हणजे 10 लक्ष प्रकाश वर्ष, मग दुसरी एखादी 20 लक्षावर असेल. मग त्यांनी असंख्य ताऱ्यांची अंतरं मोजायला सुरुवात केली. ते केल्याबरोबर सगळ्या जगात असंख्य संशोधक मग ताऱ्यांची पुंजके पाहून म्हणजे या गॅलेक्सीज पाहून अंतरं मोजायला लागले. आणि पृथ्वीपासून सूर्यापासून म्हणजे आपल्या आकाशगंगेपासून प्रचंड अंतरावर असणाऱ्या हजारो गॅलेक्सीज सापडू लागल्या. त्याच्यापैकी काही गॅलेक्सीजचं आपल्यापासूनचं अंतर 1 अब्ज प्रकाश वर्ष होतं. लिमिटच राहिलं नाही विश्वाला काही. त्याच्या पलीकडे असेल उद्या. शोध सुरू झाला आणि शोध करता करता आढळलं की आपलं विश्व हे म्हणजे केवळ आपली एक आकाशगंगा, आपली एक गॅलेक्सी नव्हे, अशा लक्षावधी गॅलेक्सीजपासून आपलं विश्व बनलेलं आहे. आणि त्याचा विस्तार सर्व बाजूनी लक्षावधी प्रकाशवर्ष आहे. मग पुढे लक्षावधी शब्द मागे पडला आणि अब्जावधी प्रकाशवर्ष. या गॅलेक्सीजचे सुद्धा समूह आहेत. इकडे 2000 गॅलेक्सीज, तिकडे 2000 गॅलेक्सीज. आता लक्षात घ्या केवढं विराट झालं आता विश्व. पाळण्यातलं विश्व छोटूसं. त्याचा विस्तार एडविन हबलमुळं तुमची कल्पनाशक्ती जेवढी जाऊ शकेल आणि तुम्ही किती शून्य टाकू शकता अशी पाळी आली लोकांची म्हणायची. आणि हे नुसतं काल्पनिक नाही आहे. दुर्बिणीनं पाहावं लागतं, अंतर काढावे लागतात, ती वस्तू तिथे असावी लागते. लक्षात घ्या विज्ञानामध्ये कोणतेही तर्क केवळ चालत नसतो, तर्काला पुराव्याची पण जोड लागते. नुसते गणिताने जे येतं ते सिद्ध असतं. अशी अंतर येऊ लागली आणि आता आपलं विश्व हे खरोखर विराट व्हायला लागलं. या विराट विश्वाला सुद्धा एकदम वेगळं स्वरूप येणार होतं. ही आपली आजपर्यंतची साधी कल्पना. काय? पारंपरिक आपण किती आहे विश्व? अनंत आहे. विश्व अनंत आहे. अनंताची कल्पना आपली अशी साधी की ज्याला अंत नाही ते अनंत. म्हणजे तुम्ही एका दिशेनं जा, संपलं का? नाही, थोडं पुढे जा, संपलं का? नाही. तसं नसतं. अस्तित्व लागतं. तिथं काहीतरी असेल तर ते आहे. नुसतं कल्पनेत आहे म्हणून नाही, तिथं काहीतरी आहे. तिथं आकाशगंगा आहेत. त्या आकाशगंगेमध्ये तारे आहेत, त्यामध्ये आंतरतारकीय धूळ आहे, त्यामध्ये वायू आहेत, प्रकाश आहे, उष्णता आहे, ऊर्जा आहेत. हे अस्तित्व हे आपल्या चहूबाजूनी विराट अंतराळात अनंत अंतरापर्यंत पसरलेलं आहे. आणि त्या अस्तित्वाची जेव्हा सिद्धता झाली तेव्हा लोकांना जाणीव झाली की आपलं विश्व हे खरोखर अनंत असण्याची शक्यता आहे. हे सगळं चक्रावून टाकलं 6 वर्षांनी याच सद्ग्रस्ताने. त्यांचा पुढचा शोध हा फार क्रांतिकारक आहे, महान. आणि त्याच्यामुळेच विश्वाची उत्पत्ती हा शब्द निघाला. विश्वाची उत्पत्ती आपल्या कल्पनेत बसू शकत नाही ना, कारण आपण कसं मानले विश्व हे अनादी अनंत. अनादी ज्याला आदी नाही आणि ज्याला अंत नाही. मग विश्वाला आरंभ कसा असू शकतो? मग आधी काय होतं वगैरे प्रश्न निर्माण झाले या एका माणसामुळे. त्यांनी काय शोध लावला हे समजण्यासाठी 2 मिनटं तुम्हाला एक तत्त्व समजून घ्यावं लागणार आहे. त्याला म्हणतात डॉपलर इफेक्ट. डॉपलर शब्द ऐकला असेल तुम्ही. डॉक्टर तपासण्या करतात, त्यामध्ये डॉपलर तपासणी करतात. म्हणजे डॉपलर परिणामाचा वापर करून तयार केलेल्या एका उपकरणातून आपल्या आतल्या भागाचे छायाचित्र मिळवतात. तो शोध 2 मिनटात समजावून घ्या, तुम्हाला पुढचं सगळं समजायला सोपं जाईल. नेक्स्ट स्लाईड. ते पाहण्यापूर्वी अजून विश्वाची 2-3 वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो. आता हे जे विश्व या सगळ्यातून आपल्याला समजलं
जिकडे पाहाल तिकडे लक्षावधी आकाशगंगा आहेत. डोळ्यांनी तारेच दिसतात, दुर्बिणी रोखल्या तर आकाशगंगा दिसतात, गॅलेक्सीज दिसतात. धूळ असते मध्ये प्रचंड पसरलेली आणि मध्ये प्रचंड पोकळ्या आहेत. हे विश्व कशाचं बनलेलं आहे? तारका विश्वे आणि त्याच्यामध्ये पोकळ्या. पोकळ्यासुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. किती पोकळी आहे या विश्वामध्ये लक्षात घ्या. आपल्याला सगळं चित्रात जवळजवळ हे विश्वाचं सगळ्यात अत्याधुनिक छायाचित्र आहे, 3 वर्षापूर्वी आलेलं. 13.3 अब्ज अंतरावरची आकाश, म्हणजे विश्वाच्या उगमाच्या जवळची आकाशगंगा याच्यात एका केंद्रभागी. सगळीकडे तुम्हाला एकच चित्र दिसतं, मध्ये पोकळ्या. इथं जवळजवळ दिसतात, प्रत्यक्षात पोकळ्या कितीत लक्षात घ्या. आपल्यापासून सगळ्यात जवळचा तारा 4 प्रकाश वर्ष अंतरावर आहे, 4.2. म्हणजे तिथला प्रकाश इथे प्रकाश इथे यायला 3 लक्ष किलोमीटर वेगाने सेकंदाला 4 वर्ष लागतात. याचा अर्थ काय सांगू? याचा अर्थ असा की आपण आजचं रॉकेट आपलं जर वापरलं, चंद्रावर वगैरे जायला जे वापरतात त्या अंतराळयानातून आपण बसून जर प्रवासाला निघालो तर आपल्याला सगळ्यात जवळच्या प्रॉक्झिमा सेंटारी ताऱ्यावर पोहोचायला 35,000 वर्ष लागतील. एका तासाला 25,000 किलोमीटर वेगाने सगळ्यात जवळच्या ताऱ्यावर पोहोचायला 35,000 वर्ष लागतील. मध्ये एवढी पोकळी आहे. काही छोटे उपग्रहाचे तुकडे असतील, धुळीचे ढग असतील, पण बाकी सगळी पोकळी आहे. अशा 1 अब्ज ताऱ्यामध्ये केवढी पोकळी असेल? सगळ्यात जवळचे तारे एवढ्या अंतरावर, आणि अशा 2 आकाशगंगेत केवढं अंतर असेल? म्हणजे लक्षात घ्या, आपलं विश्व हे असंख्य आकाशगंगा आणि त्याच्यामध्ये पसरलेल्या विराट पोकळ्या यांनी बनलेलं आहे. हे इथपर्यंत माणसांच्या लक्षात आलं होतं. दुसरा मुद्दा, आपलं विश्व अनादी अनंत आहे. पण तुम्ही इथं मी लिहिलेलं वाचलं तर तुम्हाला दिसेल की मी अनादी पुढे प्रश्नार्थक चिन्ह टाकलं आणि अनंत पुढे प्रश्नार्थक चिन्ह टाकलं. त्यावेळेसही लोकांना असंच वाटत होतं की हे विश्व अनादी आहे, अनंत आहे, विश्वाला सुरुवात नाही. परंतु 1929 मध्ये या हबलने जो शोध लावला तिथं हे अपरिहार्यपणे मान्य करावं लागलं की विश्वाला सुरुवात आहे, म्हणून अनादी नाही. लौकिक अर्थानं ते अनादी आहे. आपल्या क्षमतेनुसार आपली जीवत आपलं आयुष्य किती, 50, 60, 100 वर्षाचं. अशा माणसाचं आयुष्य किती या पृथ्वीवरचं? या पृथ्वीचं आयुष्य किती? 400 कोटी वर्ष. पृथ्वी निर्माण होऊन जर 1 दिवस झाला असला तर पृथ्वीवर माणूस अवतरून 1 मिनिट झालेला नाही. इतकं मानवाचं आयुष्य क्षुद्र आहे. या मर्यादेत आपल्याला ते अनंत वाटतं. तिसरं, हे विश्व एकजिनसी आहे. कृपया समजून घ्या. एकजिनसी, होमोजिनियस आहे म्हणजे काय? सगळीकडे सारखं आहे. म्हणजे तुम्ही पृथ्वीहून पाहताय, तुम्हाला जिकडं पाहिलं तिकडं असं दृश्य दिसतं, तारे आणि आकाशगंगा. याऐवजी पृथ्वीऐवजी तुम्ही मंगळावर गेलात तरी असंच दिसणार आहे. आणि तुम्ही देवयानी आकाशगंगेवर गेलात तरी असंच दिसणार आहे. आणि तुम्ही दुसऱ्या एखाद्या खूप दूरच्या कोणत्याही बाजूने तुम्हाला हे विश्व कोणत्याही आकाशगंगेवरून सगळीकडे सारखंच दिसतं. घनतासुद्धा सारखीच दिसते विश्वाची. म्हणजे तारे आणि आकाशगंगा या विश्वामध्ये सर्व बाजूने तारे आणि आकाशगंगा किती दाटी वाटीने पसरलेल्या आहेत ते सगळीकडे सारखं आहे. म्हणजे असं नाही दिसत की या कोपऱ्यात जास्त आकाशगंगा आहेत, त्या बाजूला कमी आहेत, इकडे कमी आहेत, डोक्याच्या बाजूने जास्त आहे, तिकडं विरळ आहेत, असं नाही आहे.
विश्व सर्व दिशांनी सर्व बाजूनी एक जिनसी आहे, होमोजिनस. ही मोठी अद्भुत गोष्ट आहे. कसं असं वितरण झालं असेल इतकं समान? आपल्याला घरी ताटं वाढताना समान वाढता येत नाही, कुठेतरी जास्त वाढल्या जाते. एक जिनसी आहे सगळं विश्व. तिसरं, हे विश्व सममिती आहे. हे तर भयंकरच अवघड आहे समजायला, म्हणजे मान्य करायला. सममिती म्हणजे कसं की तुम्ही जगात कुठेही असला तरी या विश्वाच्या केंद्रस्थानी असता, विश्वात कुठेही असा. म्हणजे काय? इथून तुम्ही पाहिलं तर कोणत्याही बाजूला विश्वाच्या टोकाची अंतरं मोजा, तुम्ही केंद्रस्थानी असता, सगळी अंतरं समान येतात. याऐवजी तुम्ही देवयानीवर गेलात, सगळ्या बाजूनी सगळे अंतरं समान येतात. किती अवघड आहे पचायला. मी इथे आहे, इथून तिकडे एवढं अंतर आलं, त्याच्याऐवजी मी इथं गेलो तर अंतरात फरक पडायला पाहिजे ना. तसं नाही, तुम्ही कुठूनही बघा सगळ्या बाजूला समान. म्हणजे तुम्ही या विश्वात कुठेही असला, तुम्ही 2 अब्ज अंतरावरच्या आकाशगंगेवर गेला, तिथून ती दूर कोपऱ्यात दिसायली ना, त्या कोपऱ्यात जमले, त्या कोपऱ्यात तुम्ही गेला तर तिथं तुम्ही केंद्रभागीच असता. ही कल्पना आवडण्यासारखी आहे की नाही? आणि आपल्याला सगळ्याला मान्यच आहे की या विश्वाच्या केंद्रभागी मीच आहे आणि बाकीचं सगळं विश्व माझ्या भोवती आहे. बहुतेक याच्यामुळेच तशी कल्पना आपल्या मनात येत असावी, कारण आपल्यात तो अनुभव आलेला असेल. या विश्वाच्या प्रत्येक ठिकाण, ह्या विश्वात एव्हरी पॉईंट इन द युनिवर्स इज द सेंटर ऑफ युनिवर्स. असं असू कसं शकतं? हेच तर विश्वशास्त्रातली गंमत आहे. म्हणून आपण आपल्या पारंपरिक डोक्यातल्या चौकटी घेऊन ऐकायला अभ्यासाला बसतो, परंतु जेव्हा तुम्ही विश्वशास्त्रात जाता, कॉस्मॉलॉजीमध्ये जाता, तेव्हा तुमच्या चौकटी बाजूला ठेवून विचार करावा लागतो. असं असू कसं असं आहे का आहे ते शोधा. आहे असं, हे मुद्दे समजले म्हणजे पुढचं सगळं विश्वनिर्मिती समजू शकतं. उत्पत्ती, निर्मिती नव्हे, उत्पत्ती. आणि शेवटचा मुद्दा या विश्वातला, दूर म्हणजे भूतकाळात. दूर म्हणजे भूतकाळात. याचा अर्थ असा की जगात सर्वाधिक वेग प्रकाशाचा आहे. म्हणजे तुम्ही एखादी वस्तू पाहता तेव्हा तिचा प्रकाश आधी निघालेला असतो. तुम्ही चंद्र पाहता तेव्हा चंद्राचा प्रकाश चंद्रावरून 7 सेकंदापूर्वी 1.5 सेकंदापूर्वी निघालेला आहे. सूर्य तुम्ही पाहता, जे किरण सूर्याचे तुमच्या डोळ्यात आलेले आहेत ते 8 मिनिटापूर्वी सूर्याहून निघालेले आहेत. म्हणजे तुम्ही 8 मिनिटापूर्वीचा सूर्य पाहत असता. आणि तुम्ही जेव्हा अल्फा सेंटारी पाहता तेव्हा तुमच्या डोळ्यात येणारा प्रकाश 4 वर्षापूर्वी तिथून निघालेला आहे. म्हणजे तुम्ही 4 वर्षापूर्वीचा तारा पाहतात. इथपर्यंत ठीक आहे हो. ध्रुव तारा 1200 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. म्हणजे ध्रुव ताऱ्यावरून प्रकाश निघाला तेव्हा आपल्याकडे शंकराचार्य वगैरे नुकतेच होऊन गेले. 1200 वर्ष आता तिथे आहे की नाही माहीत नाही ध्रुव तारा. आता तिथे ध्रुवतारा आहे की नाही या क्षणी माहीत नाही. 12 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे तुम्ही अंतराळात जेवढं दूर पाहता तेवढं दूरच्या भूतकाळात पाहत असता. मुद्दा लक्षात घ्या. मला वाटतं कारण प्रकाशाचा वेग कमी अधिक होत नाही, त्याच्याहून वेगाने तो प्रवासही करू शकत नाही. मग तुम्ही जी देवयानी आकाशगंगा, फार सुंदर दृश्य असतं, दुर्बिणीतून कधी अँड्रोमेडा गॅलेक्सी पहा, मोहित करते. तुम्ही जिला पाहता ती आता गणिताने तिचं अंतर काढलेलं आहे, ते आहे 22 लक्ष प्रकाश वर्ष. ती 22 लक्ष प्रकाश वर्ष पूर्वी, 22 लक्ष वर्षापूर्वीची देवयानी अँड्रोमेडा गॅलेक्सी आहे. म्हणजे तुम्ही काय पाहिलं? 22 लक्ष वर्षापूर्वीचं दृश्य पाहत आहात. म्हणजे तुम्हाला विश्वाच्या मागे भूतकाळात
जायचं असेल तर काय करावं लागेल? जास्तीत जास्त दूरचं दृश्य पाहावं लागेल. जेवढ्या दूरचं दृश्य तुम्ही पाहाल तेवढं तुम्ही विश्वाच्या जन्माच्या जवळ जवळ जात असता. झालं, लॉजिकच्या कसरती मलखांब संपला बरं का. हे मुद्दे एकदा क्लिअर झाले आणि हे एकदा डोक्यात बसले म्हणजे पुढचं सोपं जातं. बघा, नंबर 1, आपलं विश्व आकाशगंगा आणि पोकळ्यांनी बनलेलं आहे. प्रचंड धूळ आहे मध्ये, धुळीचे ढग आहेत. एक एक ढग एवढा की ज्याच्यामध्ये आपल्या सूर्यमालेसारख्या असंख्य सूर्यमाला मावतील. ब्लॅक होल्स आहेत, कृष्णविवर आहेत, महाकृष्णविवर आहेत. नंबर 2, आपलं विश्व हे अनादी किंवा अनंत नाही. अनंत आहे की नाही अजून माहीत नाही, त्याच्यावर बरेच संशोधन चालू आहे. या विश्वाचा शेवट का तो आपल्या व्याख्यानाचा विषय नाही, पण अनादी नक्की नाही, विश्वाला सुरुवात आहे. 3, हे विश्व एकजिनसी आहे, सर्व बाजूनी सारखं वितरण आहे सगळ्यांचं. नंतर हे सममिती आहे, म्हणजे कोणत्याही दिशेने गेला तरी सगळे अंतर समान येतात, तुम्ही विश्वाच्या केंद्रभागी असता. आणि शेवटचं, तुम्ही विश्वात कुणीकडेही पाहिलं तरी जेवढं दूरचं पाहाल तेवढं तुम्ही भूतकाळात पाहत असता. या पार्श्वभूमीवर पुढचा शोध. नेक्स्ट स्लाईड घ्या. हे डॉपलर हे जे संशोधक होऊन गेले त्याने 1842 एक शोध लावला. फार डिटेलमध्ये जाणार नाही, थोडक्यात सांगतो. तुम्ही वर्णपट पाहिलेला आहे, सूर्याचा 7 रंगाचा प्रकाश, इंद्रधनुष्य. कोणतीही वस्तू सूर्यप्रकाशास लोलकातून गेला की सप्तरंगी पट मिळतो, त्याला म्हणतात वर्णपट. कोणत्याही वस्तूचा वर्णपट म्हणजे स्पेक्ट्रम, कोणत्याही ताऱ्यापासून येणारा स्पेक्ट्रम, आपण त्याचा जर पडदा असा काढला, सप्तरंगी पट जर घेतला फोटो, तर तो सप्तरंगी पट म्हणजे त्या ताऱ्याचा किंवा त्या स्रोताचा आधार कार्ड असतं. आधार कार्डावर जसं तो संपूर्ण मनुष्य कळतो तशा या सप्तरंगी पटावरून तो तारा किंवा तो दिवा किंवा तो बल्ब त्याची खूप माहिती कळते. डॉपलरने असं शोधून काढलं की हा जो सप्तरंगी पट आहे, या सप्तरंगी पटावर स्रोताच्या गतीचा परिणाम होतो. म्हणजे काय? तो स्रोत जर आपल्याकडे येत असला तर त्या सप्तरंगी पटातल्या रेषा निळ्या रंगाकडे सरकतात. म्हणजे सप्तरंगी पटातल्या रेषा निळ्या रंगाकडे सरकतात, त्याला ताम्रश्रुती किंवा ब्ल्यू शिफ्ट म्हणतात. आणि जर तो स्रोत आपल्याकडून दूर जात असला, म्हणजे हा बल्ब तुम्ही लांब नेऊ लागलात माझ्यापासून, तर त्याचा जो स्पेक्ट्रम मिळेल त्या स्पेक्ट्रममधल्या रेषा लाल रंगाकडे सरकतील. फार अवघड नाही आहे. आपल्याला मिळणारा ताऱ्याचा वर्णपट नॉर्मल असा पाहिजे, पण जर रेषा निळ्या रंगाकडे सरकल्या तर ती वस्तू आपल्याकडे येत आहे. जर लाल रंगाकडे सरकल्या तर ती वस्तू आपल्यापासून दूर जाते, त्याला म्हणतात रेड शिफ्ट. कुठेही पाहता येतं, तुम्हाला अगदी रस्त्यावर वगैरे पाहता येतं. ध्वनिलहरीचंही असंच होतं. आणि हेच तत्त्व वापरून आपले ध्वनिलहरीवर आधारित डॉपलर मशीन्स कार्य करतात. हा शोध 1842 लावला. हा शोध वापरून काय क्रांती झाली विश्वात ते पुढच्या स्लाईडमध्ये बघा. नेक्स्ट स्लाईड घ्या. एडविन हबलने 1929 काय केलं की ताऱ्यांची आकाशगंगांची अंतरं काढली होती. आधी काढली होती. मग त्याने काय केलं की सहज त्याच्यातल्या ताऱ्यांचे स्पेक्ट्रम पाहिले. काय दिसतं? ब्ल्यू शिफ्ट दिसतं का, रेड शिफ्ट दिसतं का, नॉर्मल दिसतं. म्हणजे तो तारा तिथंच आहे का आपल्याकडे यायला का लांब चालला.
आश्चर्य असं की त्याने एक स्पेक्ट्रम घेतला, रेड शिफ्ट दिसलं. दुसऱ्या ताऱ्याचा घेतला, रेड शिफ्ट दिसलं. वेगवेगळे आकाशगंगांचे घेतले, त्याला असं दिसलं की सगळ्या आकाशगंगा रेड शिफ्ट दिसत आहेत, म्हणजे रंग तांबड्या रंगाकडे सरकायलेत, म्हणजे सगळ्या दूर चालल्यात. काहीतरी घोटाळा झाला. पुन्हा मशीन तपासल्या, पुन्हा तपासण्या केल्या, इतरांनी केल्या. सगळ्यांनी तपासण्या केल्यावर असं आढळून आलं की तुम्ही कोणत्याही आकाशगंगेचा स्पेक्ट्रम घेतला, वर्णपट घेतला, तर तो ताम्रश्रुती दर्शवतो, त्याच्यातल्या रेषा तांबड्या रंगाकडेच सरकायल्यात. म्हणजे सर्व आकाशगंगा आपल्यापासून दूर जात आहेत सर्व दिशांनी. मग त्याने या दिशेने या दिशे कोणत्याही दिशेच्या आकाशगंगा या रेड शिफ्ट दर्शवतात, म्हणजे त्या आपल्यापासून दूर जात आहेत. ही इतकी भयंकर गोष्ट होती. नाही, तुम्ही मला सांगा, भावनिकरित्या सुद्धा केवढी आघात करणारी गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण अचानक कुठून जर माझ्यापासून असे दूर जाऊ लागला, कोणत्याही दिशाने पाहिलं तरी दुःखद गोष्ट आहे. तेव्हासुद्धा सगळे शास्त्रज्ञ शॉक झाले की हे काय, सगळ्याच आकाशगंगा दूर जात आहेत. गंमत अशी आहे की असं जर असेल तर विश्व हे समकेंद्री असल्यामुळं तुम्ही देवयानीवर आकाशगंगेवर गेलात तरी तिथून हेच घडतं. सगळ्या आकाशगंगा एकमेकीपासून दूर जात आहेत. म्हणजे हे विश्व अव्याहत विस्तारत आहे, मोठं 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 होत आहे. म्हणून आपलं विश्व हे प्रसरणशील आहे, पसरत आहे. कसं पसरतं आहे? एखादा मोठा बलून आहे आणि तुम्ही हवा फुगवायलात, तर बलूनवरचे ठिपकेसुद्धा मोठे मोठे होत जातात ना, तशा आकाशगंगा मोठ्या मोठ्या होत जातात. म्हणजे आकाशगंगांचाही विस्तार व्हायला आहे. पोकळ्याही पसरत चालल्यात. बघा, विश्व विस्तारत आहे आणि सर्व दिशांनी आणि अव्याहत. हा शोध लागल्यावर सगळ्या जगामध्ये प्रचंड खळबळ उडाली. आईन्स्टाईन आले तिथं पाहायला, खरंच आहे का असं. सगळ्या तपासण्या केल्या, पहिल्या खरंच निघालं. जर असं विश्व विस्तारत असेल तर त्याचं कारण काय, त्याची गती काय, किती वेगाने विस्तारत आहे, काय होतं याचा अभ्यास. मग यांनी काय केलं, त्याच्यात काय असतं माहिती आहे का, तो जो स्पेक्ट्रम आहे त्या स्पेक्ट्रममधली रेघ किती सरकली याच्यावरून गती कळते. बघा, म्हणजे तो ऑटो रिक्षा तुमच्याकडे येतोय, त्याची स्पीड किती आहे हे त्याचा स्पेक्ट्रम पाहून सांगते, आपला कॉम्प्युटर सांगू शकतो, हे कळते. मग ती त्याने मोजायला सुरुवात केली डॉपलरने, की आकाशगंगांची दूर जाण्याची गती. आणि सगळ्यात मतिगुंग करणारा शोध इथे लागला. तो शोध मी इथे ग्राफच्या रूपात दर्शवलेला आहे. तो हबलचा प्रसिद्ध ग्राफ आहे. या ग्राफमध्ये या बाजूला ही जी रेषा दिसते हे आकाशगंगेचं आपल्यापासूनचं अंतर, आणि हे आहे ही आकाशगंगेची दूर जाण्याची गती. जी आकाशगंगा जवळ आहे तिची दूर जाण्याची गती कमी आहे, जी आकाशगंगा थोडी लांब आहे तिची दूर जाण्याची गती जास्त आहे, जी आकाशगंगा सगळ्यात लांब आहे तिची दूर जाण्याची गती सगळ्यात जास्त आहे. हा शोध विचार करा. जी जवळची आकाशगंगा आहे ती कमी वेगात दूर चालली, जी दूरची आहे ती जास्त वेगात दूर चालली. हा शोध सगळ्या जगाला चक्रावून टाकणार होता की हे काय भयंकर आहे. म्हणजे विश्वातली ही सगळ्यात अद्भुत आणि अफाट गोष्ट आहे की विस्तारत तर आहे, पण विस्तारणाचा वेग अंतराबरोबर वाढत जातोय. याचे काय काय अर्थ होतात लक्षात आले का? जर विश्व असं प्रसरणशील असेल आणि त्याचा वेग जर असा असेल, इथे विश्वाची उत्पत्ती आणि बिग बँग येतं. आता सांगतो पुढच्या स्लाइडमध्ये. विश्व जर असं अखंड विस्तारतच जात असेल तर आकाशगंगा वरचीवर दूर जात आहेत. दूर जात आहेत याचा अर्थ आज जी आकाशगंगा एवढ्या अंतरावर आहे, उद्या ती त्याच्याहून जास्त असेल.
परवा ती त्याच्याहून जास्त दूर अंतरावर असेल. म्हणजे आपल्यातलं आणि आकाशगंगेतलं अंतर वाढत जाते वेगवेगळ्या. हा बलून जर असं फुगत जात असेल तर काल विश्व आजच्यापेक्षा लहान होतं, परवाच्या दिवशी आजच्याहून लहान होतं. हा तर्क पुढे वाढवा दोन बाजूने. एक तर बघा, जर विश्व असंच विस्तारत असेल, ही आकाशगंगा वेगात चालली, तिच्यापेक्षाही जास्त जोरात चालली, तिच्यापेक्षा जास्त वेगानं दूर चालली, हा तर्क जर तुम्ही वाढवत नेला, हिचा वेग दूर जाण्याचा 10 किलोमीटर प्रति सेकंद, हिचा 20 किलोमीटर प्रति सेकंद, तिचा 40, तिचा 200, तिचा 5000, तिचे 26,000, तिचा 42,000, एक आकाशगंगा एवढ्या अंतरावर असेल की तिचा दूर जाण्याचा वेग 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद असणार. पुन्हा एकदा, जर आकाशगंगा जेवढी दूर तेवढी वेगात जात असेल तर हा जर क्रम तुम्ही तर्काने वाढवत नेला तर एक आकाशगंगा एवढ्या अंतरावर असेल की तिचा आपल्यापासून दूर जाण्याचा वेग प्रकाशाच्या वेगा एवढा असणार. म्हणजे ती दूर चालली, तिचा प्रकाश इकडे यायला, तिचा प्रकाश कधीही आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही. म्हणजे या विश्वाचे काही कोपरे आपल्याला कधीही दिसू शकणार नाही. कोणत्याही दुर्बिणीतून, कोणत्याही माध्यमातून, कशातूनही हे विश्व, काही भाग आपल्याला या विश्वाचा कायम अज्ञात राहणार आहे, असा या शोधाचा अर्थ होता. म्हणून अनंत आहे. का त्या अंताला तुम्ही पोहोचू शकत नाही कशानेच. आता उलट, हा तर्क उलटण्या, आज या दोन आकाशगंगामध्ये एवढं अंतर होतं, काल याच्याहून कमी होतं, परवाच्या दिवशी याच्याहून कमी होतं, त्याच्या आधी याच्याहून कमी होतं, हे दाखवले मी. जसं जसं तुम्ही भूतकाळात जाल तशा तशा आकाशगंगा काय होतील, जवळजवळ येत जातील. असं जवळ येता येता एक बिंदू असा येईल की ह्या आकाशगंगा इतक्या जवळ असतील की त्या एकमेकाला चिटकून असतील भूतकाळात. हा केवळ तर्क नाही, कारण हे सगळं प्रयोगसिद्ध आहे, मोजलेलं आहे, रेडशिफ्ट मोजलेले आहेत. जर या अशा दूर जात असतील आज आणि भविष्यात दूर जाणार असतील तर भूतकाळात त्या एकमेकाच्या जवळ असतील. म्हणजे भूतकाळात एक बिंदू, एक क्षण असा येईल की ज्यामध्ये या सगळ्या आकाशगंगा म्हणजे सगळं विश्व एका ठिकाणी समावलेलं असेल. तो विश्वाचा आरंभबिंदू आहे. म्हणजे विश्वाला उगम असावाच लागतो. विश्वाची उत्पत्ती असावीच लागते. का? कारण की विश्व विस्तारत आहे. म्हणून विश्वाची उत्पत्ती ही केवळ कल्पना नाही, कल्पनाविलास नाही, तर्क नाही, तर ही या संशोधनावर केलेल्या तर्काची अपरिहार्य परिणिती आहे. दुसरं उत्तर येऊच शकत नाही. तुम्ही दुसरा विचार करूच शकत नाही की सगळे एका ठिकाणी गोळा होतात. ज्या एका बिंदूत सगळं विश्व कधीतरी 13.3 अब्ज वर्षापूर्वी समावलेलं होतं, त्या बिंदूला म्हणतात एकात्मिकता, सिंग्युलॅरिटी. त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं. हां, आता त्याच्यातून हे जे निर्माण होण्याची प्रक्रिया आहे त्याला नाव देण्यात आलं पुढे बिग बँग. ॲक्च्युली बिग बँग हा शब्द या सिद्धांतवाल्याने नाही मांडला, तो या सिद्धांतावर टीका करणारे फ्रेड हॉईल यांनी टिंकल करण्यासाठी वापरला. ते वेगळ्या सिद्धांताचे होते, स्टेडी स्टेट थिअरीचे. ते म्हणले ते तुमचं नाही का, ते काय झालं सुरुवातीला बिग बँग झालं असं म्हणले. तोच शब्द पुढे रूढ झाला. बिग बँग म्हणजे एक मोठा स्फोट. पण तुमच्या लक्षात असे आलं असेल की मी स्फोट हा शब्द वापरला नाही. स्फोट वेगळा आहे. स्फोट म्हणजे एका वस्तूचे तुकडे होणे. इथं वस्तूच नव्हती ना, वस्तू निर्माण झाली, उत्पन्न झाली वस्तू. म्हणून हे पूर्ण आणि तुम्ही म्हणाल की एवढं सगळं कसं मावू शकतं सर एवढ्या जागेमध्ये, एवढ्या आकाशगंगा, पोकळ्या किती आहेत आठवा. अहो तुम्ही अणू दाखवतात, मुलांना शिकवतात अणूत किती पोकळ्या आहेत माहिती आहे का. अणूचं केंद्र
अणूचं केंद्र जर एका टेनिसच्या बॉल एवढा असेल तर त्याच्यातला सगळ्यात जवळचा इलेक्ट्रॉन हा या बिल्डिंगच्या छताच्या चौपट उंच छत करावं लागेल, तिथून फिरतो अणुभोवती. इतकी पोकळी अणूमध्ये आहे. प्रत्येक अणूत इतकी पोकळी आहे, तर अणूमध्ये किती पोकळ्या आहेत आणि मग ग्रहांमध्ये किती पोकळ्या आहेत. ह्या सगळ्या असं म्हणतात की सगळ्या अणूमधल्या पोकळ्या काढून घेतल्या तर आपली सूर्यमाला काळ्याच्या डबीत बसते. अणूच्या आतल्या पोकळ्या काढून घेतल्या. म्हणजे लॉजिकली सुद्धा विश्व थोड्या जागेत बसणं शक्य, पण सगळं एका बिंदूत, लांबी नाही रुंदी नाही अशा बिंदूत समावलेलं होतं. आणि त्याच्यापासून हे सगळं पुढे निर्माण झालं. म्हणून दिलं की भूतकाळामध्ये हे सगळं निर्माण झालेलं होतं. पुढे त्याचा खूप अभ्यास केला लोकांनी आणि त्याच्यात असं शोधून काढलं की सुरुवातीला विश्व निर्माण झालं म्हणजे काय झालं हे लक्षात घ्या. नेक्स्ट स्लाईड घ्या. एवढा एक मुद्दा मी सांगतो, भाषण बरंच घ्यावं लागेल, 7:15 होत आहे. माझं भाषण 7:15ला 1 तास होईल. त्यानंतर मी तुम्हाला विचारेन की 10-15 मिनटं अजून घ्यायचं का ते. आता विश्व निर्माण झालं म्हणजे काय ते लक्षात घ्या. सुरुवातीला काहीच नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार टाईप काहीच नव्हतं. काहीच नव्हतं तर अर्थ काय, वस्तू नव्हती, अवकाश नव्हता आणि प्रकाशही नव्हता, म्हणजे ऊर्जाही नव्हती. मग स्फोट हा शब्द मी का वापरला नाही. स्फोटामध्ये काय असतं, एक वस्तू ती फुटते ना, इकडे तिकडं पसरते. इथं स्फोट झाला तर याच्यात पसरेल, अवकाश आहे ना, स्पेस आहे. परंतु विश्वामध्ये अवकाशसुद्धा वस्तूबरोबर निर्माण झाला. आधी स्पेस नव्हता. म्हणजे असं नव्हतं की विश्व एवढं आणि बाजूला पोकळी. जे काय आहे ते एवढंच होतं, आजूबाजूला नव्हतंच काही. जे आहे ते एवढंच. मग ते पसरत गेलं. अवकाश वस्तूबरोबर निर्माण झाला. वस्तू म्हणजे दगड, धोंडे, माती, अणू, रेणू, सूर्य सगळं. तुम्ही म्हणाल की असं कसं होऊ शकतं, पोकळी तर असेल ना. लक्षात घ्या, अवकाश म्हणजे काय, स्पेस. स्पेस शब्द बोलताना वापरतात, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. अहो त्याचं वागणं पण मला माझी स्पेसच ठेवत नाही म्हणून. म्हणजे स्पेस ही 2 माणसाच्या मध्ये असते. तुम्ही तुमच्या दोघांमध्ये ती स्पेस आहे. स्पेस कुठं असते, 2 वस्तूतलं अंतर किंवा 2 बिंदूतलं, 2 कणातलं अंतर म्हणजे स्पेस. जोपर्यंत एका कणाचे 2 कण होणार नाहीत तोपर्यंत स्पेस निर्माण होऊ शकत नाही. स्पेसला अस्तित्व असू शकणार नाही. म्हणून विश्वामध्ये जसा पहिला हुंकार, पहिला स्फुरण झालं आणि निर्मिती सुरू झाली, तेव्हा स्पेस निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि स्पेस निर्माण झाल्यावर मध्ये वस्तू पसरू लागल्या. वस्तू पसरू लागल्यावर स्पेसमध्ये वाढत गेली. तसंच विश्वामध्ये ऊर्जा वस्तूबरोबरच निर्माण झाल्या. कारण वस्तू आणि ऊर्जा एकच आहे, ते आइन्स्टाईननी सिद्ध केलेलं आहे. वस्तू आणि ऊर्जा निर्माण झाल्या ठीक आहे, पण हे लोकांना पचायला फार अवघड जाते. काळसुद्धा विश्वाबरोबर निर्माण झाला. हे जरा 55 मिनिट माझ्या भाषणाला झालेले आहेत. अजून 15-20 मिनटं भाषण घ्यायचं आहे का सर? सव्वा सात. तर काय लक्षात घ्या, काळ निर्माण झाले लोकांना पचायला फार अवघड जातं. सर्वांचं म्हणणं आहे की काळ अनादि अनंत. विश्व असो की नसो बाबा, काळ अनादि अनंत. मैं समय हूँ, आधीपासून ते अनादि अनंत राहणार आहे. आपल्या मते काळ म्हणजे एक पडदा आहे, जो इथे होता, कोणी लावलाय काय केलं आहे माहीत नाही, तो आहे. आणि निरनिराळ्या स्लाईड्स येऊन जातात, तसे याच्यावर घटना येऊ जातात. तो आपला जसा आहे तसा बदलत नाही, असा काळ. आपण मानतो की काळावर कशाचा परिणाम होत नाही आणि काळ अनादि आहे.
परंतु लक्षात घ्या की काळाची निर्मिती विश्वाबरोबर झाली, हा या सिद्धांताचा सगळ्यात मोठं महत्त्वाचा बिंदू आहे. कसं होऊ शकेल? मग आधी काय होतं? तो पहिला जो बिंदू बिग बँग झालं, त्याच्या आधी काय होतं? आता लक्षात घ्या, आधी आणि नंतर या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? काळाशी. काळच नाही तर आधी आणि नंतरचा प्रश्नच निर्माण होत नाही ना. तुम्ही म्हणता सर हे लॉजिकल शब्दाचा खेळ झाला. आधी आणि नंतर हा प्रश्न उद्भवत नाही, याच्यामुळं की विश्व निर्माणच झालं नव्हतं, काळाची निर्मितीच झाली नव्हती, म्हणून आधी हा प्रश्नच नाही. अजून एका पद्धतीनं तुम्हाला सांगतो. काळ म्हणजे काय विचार करा. काळ म्हणजे दोन घटनातलं अंतर. हा काटा इथं होता, इथं गेला, इथं होता, इथं आला, दोन घटना आहेत, दोन घटनातलं अंतर. स्वातंत्र्य मिळालं, अमुक झालं, अंतर. दोन घटनातलं अंतर म्हणजे काळ. आपण वेगवेगळ्या घटना मोजतो. वर्ष मोजण्यासाठी सूर्याचं नक्षत्रात जाणं मोजतो, महिना मोजण्यासाठी चंद्राचं नक्षत्रात जाणं मोजतो. आपण घटना मोजतो, म्हणजे घटना, दोन घटनेतलं अंतर म्हणजे काळ. आता घटना म्हणजे काय? घटना म्हणजे वस्तूचं किंवा ऊर्जेचं स्थलांतर. ही वस्तू इथून इथं सरकली की घटना झाली. आपण घरात शांत बसून असतो, कंटाळा येतो, बोर होते, काहीतरी बाहेर धाडकन वाजलं म्हणजे आपल्याला कळतं कुठंतरी काहीतरी आदळलं, स्थलांतर झालं कशाचं तरी. वस्तूचं स्थलांतर म्हणजे घटना. हा हात इथून इथे आला, घटना. हा हात इथून इथं आला, मोठी घटना. म्हणजे घटना म्हणजे वस्तूचं स्थलांतर. आता लक्षात घ्या, घटना म्हणजे वस्तूचं स्थलांतर आणि दोन घटनेतलं अंतर म्हणजे काळ. म्हणजे काळ असण्यासाठी वस्तू असावं लागेल आणि स्थलांतर व्हावं लागेल. वस्तू नसली तर काळ होईल का? नंबर 2, वस्तूचं स्थलांतर व्हायला स्पेस पाहिजे. वस्तूचं इथून इथे वस्तू जायला मध्ये स्पेस पाहिजे ना. विश्वाच्या सुरुवातीला स्पेसच नव्हता ना. म्हणजे वस्तूची निर्मिती, स्पेस म्हणजे अवकाशाची निर्मिती झाली तेव्हा कुठं काळाची निर्मिती झाली. म्हणून बिग बँग, विश्वाची बिग का म्हणलं आहे त्याला? ते खूप प्रचंड काहीतरी घडलं या अर्थाने म्हणलेलं आहे. तर तो काय फार मोठा स्फोट झाला, प्रचंड प्रकाश दिसला वगैरे दाखवतात, तसं नाही येत. अवकाश, काळ, वस्तू आणि ऊर्जा या 4 गोष्टीची निर्मिती याच्यामध्ये झाली. त्याच्यात पुढे असं झालं. आता बाकीचा इतिहास मला तुम्हाला यात येऊन एक कन्सेप्ट लक्षात आला की विश्व एका बिंदूतून निर्माण होणं अपरिहार्य आहे. कारण की आकाशगंगा दूर जात आहे. आकाशगंगा दूर जात आहे ते कोणीच खोडू शकलेलं नाही, कारण तुम्हाला दुर्बिणीतून कोणालाही जाऊन पाहता येतं. एक म्हणून विश्वाची उत्पत्ती ही अपरिहार्य. विश्वाची उत्पत्ती कशी, आता ते झालं कसं, हे सगळं काय होतं माहीत नाही. हे सगळं एका जागी कसं होतं माहीत नाही. तिचे आपले सध्या सगळे भौतिकशास्त्राचे नियम आपले कोलमडतात. आपली तेवढी प्रगती झालेली नाही. आणि हे कशामुळं आलं बाहेर, हे स्फुरण झालं का माहीत नाही. पुढचं माहिती आहे आणि आपण त्या क्षणाच्या जवळ 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 जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता याच्यामध्ये सगळा घटनाक्रम दाखवलेला आहे बऱ्याच ठिकाणी. की सुरुवातीला ह्या विषय, थोडी मागची स्लाईड घ्या प्लीज. सुरुवातीला तुम्हाला दिसतं की विस्तार छोटा आहे, नंतर एकदम मोठं झालं आहे. पहिले काही सेकंद विश्व थोडं हळू पसरलं आणि नंतर एका विशिष्ट 100व्या सेकंदाला ते विश्व एकदम असे जास्त पसरलं. ह्याला म्हणतात एक्सपान्शन, अनपेक्षित विस्तार झाला. कशामुळं झाला हे समजत नाही आहे. हे सगळं गणितानं सापडले. तुम्ही म्हणाल की असं बसल्या बसल्या आराम खुर्चीवर शास्त्रज्ञाचा विचार करतात, असं नसतं. दुर्बिणीतून पाहून, आकृत्या पाहून, चित्र काढून, गणित करून सिद्ध करावं लागतं. हे सगळं हे प्रचंड काम केलेलं पुढे ते जेम्स पेबल्स नावाचा मनुष्य आहे. 55 वर्षाचा अभ्यास आहे हे सगळे स्लाईड्स म्हणजे त्याचा.
त्याला नोबेल प्राईज 19मध्ये मिळालं. ह्या जो एकदम विस्तार झाला तेव्हा स्पेस तयार, अवकाश तयार झाला. अवकाश तयार झाल्यामुळं तिथे कण निर्माण झाले, कणांना पसरायला जागा निर्माण झाली. आणि मग टप्प्याटप्प्याने अतिसूक्ष्म कण आधी निर्माण झाले, मूलभूत कण, ऊर्जा निर्माण झाल्या. त्यानंतर त्यासोबत ऊर्जेसोबत ऊर्जेचं रूपांतर कणात होतं, कणाचं रूपांतर ऊर्जेत होतं, वस्तूचं रूपांतर ऊर्जेत रूपांतर वस्तूत. हाच आईन्स्टाईनचा प्रसिद्ध सिद्धांत आहे, E=mc². तर त्या काळात काहीचं रूपांतर ऊर्जेत झालं, काहीचं रूपांतर कणामध्ये झालं. कण म्हणजे अतिसूक्ष्म, अणू नव्हे, अणूपेक्षा लहान, म्हणजे इलेक्ट्रॉन प्रोटॉन नाही, त्याच्याहून लहान, म्हणजे क्वार्क म्हणतात, क्वार्क नाही, त्याच्याहून लहान. असे अतिसूक्ष्म मूलभूत कण शास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत 28. त्याच्यापैकीच एक सापडलेलं आहे, देवकण म्हणतात त्याला, हिग्स बोसॉन. हे ते अशा कणापैकीच आहेत. ऊर्जा आणि वस्तूतली सीमारेषा आहेत. तो काही काळ ऊर्जा असतो, काही काळ वस्तू असतो, असा कण सापडला आहे. असे कण निर्माण झाले. मग त्या कणातून क्वार्क निर्माण झाले, मग त्याचे अणू निर्माण झाले, मग त्या अणूचं रूपांतर एकमेकात मिसळून संयुग निर्माण झाले, मग वेगवेगळी मूलद्रव्ये निर्माण झाली, आणि मग त्या मूलद्रव्यामध्ये प्रक्रिया होऊ लागली, आणि मग असे हायड्रोजन वगैरे वायू तयार झाले. त्याचा पुढे प्रचंड ढग बनले, त्याचे तारे बनले. सगळ्यात भयंकर वेगवान घटना घडल्या त्या पहिल्या 3 मिनिटात. हे अनेकदा वाचणाऱ्याला की नाही ते फार हसू येते. आमच्या मित्राला फार, तुम्ही लोक सिनेमाची स्टोरी सांगितल्यासारखं सांगत राहता. मला पहिल्या 3 मिनिटात झाले, तेव्हा कोणीच नव्हतं, 13 अब्ज वर्षापूर्वी. तुम्ही सगळं गणित आणलं एकदम. त्याच्यावर पुस्तक आहेत, फर्स्ट 3 मिनिट्स. माझ्या घरी 2 पुस्तकं आहेत, विश्वनिर्मितीनंतरची पहिली 3 मिनटं. तर असे पहिल्या 3 मिनटामध्ये प्रचंड घटना घडल्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तारे तर फार उशिरा तयार झाले. पुढची स्लाईड या. सुरुवातीला एक कण निर्माण झाले, आणि होत त्यात तारे निर्माण झाले, आणि त्याच्यापासून पुढे ताऱ्यांचे समुच्चय होत आकाशगंगा निर्माण झाल्या. कारण विश्व जसं जसं विस्तारत गेलं तसं तसं आकाशगंगा पण मोठ्या होत गेल्या, ताऱ्यांची संख्या पण वाढत गेली, आणि विश्व पण मोठं होत गेलं. म्हणून तुम्हाला आज विश्वामध्ये आकाशगंगा दिसतात, कारण आपण खूप उशिराच्या काळात पाहत आहोत तिला. विश्वात जन्मापासून 13.3 अब्ज वर्ष झाल्यानंतर पाहत आहोत. आपल्या काळात हे सगळं असं आहे. तुम्ही जर फार पूर्वी असता तर तुम्हाला एवढं पाहायला मिळालं नसतं. आकाशगंगाची संख्या कमी राहिली असती, विश्वही छोटंसं राहिलं असतं. पुढची स्लाईड. आता याला पुरावा काय, मुख्य प्रश्न. हे सगळं झालं लॉजिक, पण खरंच असं बिग बँग झालं याला पुरावा मिळत नव्हता. हा पुरावा असू शकेल हे जेम्स पेबल्स नावाच्या माणसाने 1965मध्ये सांगितलं. त्यांनी असं सांगितलं की तो पहिला जो ऊर्जा निर्मिती झाली तेव्हा पहिले काही सेकंद विश्वामध्ये केवळ सूक्ष्म लहरी होत्या, शॉर्ट वेव्स, आणि त्यांचं साम्राज्य होतं. आणि त्यावेळेस विश्वाचं तापमान काही अब्ज होतं, काही अब्ज सेल्सिअस होतं, इतकं प्रचंड होतं. आणि ते प्रचंड विश्व शॉर्ट वेव्ह असणारं जसं जसं पसरत गेलं, जसा जसा स्पेस मिळाला. पुढची स्लाईड या. जसं जसं पसरत गेलं, हे वर निळ्या रंगाचे दिसतं, हे सुरुवातीचा काळ हा फक्त रेज कोणते शॉर्ट वेव्हचा आहे. ह्यांनी सांगितलं आहे की हे काळ कित्येक प्रचंड काळापर्यंत हे सगळं यांचं साम्राज्य होतं. हळूहळू विश्व थंड झालं. जसा जसा स्पेस मिळत गेला, मोकळं झाल्यावर थंड थंड होत जाणार ना. जेवढी हजारो अब्जावधी वर्ष गेली तर हे तापमान विश्वाचं उतरत गेलं, आणि मग हे तापमान कमी होत गेलं. गणित केलं, गणिताने काढलं किती तापमान असेल. हे एकीकडे पेबल्स करीत होते.
म्हणजे ते म्हणत होता की विश्वाचं तापमान तेव्हा इतकं होतं, तर आता एवढं तापमान असायला पाहिजे आणि या तापमानाच्या लहरी विश्वात सगळीकडे असू शकतील, शोधल्या पाहिजे. तो शोध अनपेक्षितपणे कसा लागला? मागच्या स्लाईडमध्ये हे आर्नो पेंजियास आणि रॉबर्ट विल्सन नावाचे दोघंजण होते. ते एक दुसरंच काम करीत होते, रेडिओ लहरी शोधायचं. त्यांना चुकून हा शोध लागला. त्यांच्या दुर्बिणीतून, रेडिओ दुर्बिणीतून त्यांना नको असताना काही लहरी ऐकू येऊ लागल्या. त्यांना वाटलं काहीतरी बिघाड झाला, आपली मशीन बिघडली. त्याने मोठा अँटीना होता या घरा एवढा, पुन्हा साफ केले, मधले कबुतराचे घरं काढून टाकले, प्रचंड परिश्रम घेतले, परंतु कोणीकडेही फिरवली ती दुर्बीण तरी तो नको असणाऱ्या रेडिओ लहरीचा गोंगाट येतच होता. त्याने विश्वात कोणत्याही दिशेला फिरवलं तरी चहू बाजूनी त्या लहरी येतच आहेत. त्याने त्या लहरीचं टेम्परेचर काढलं, ते निघालं 3°C. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की ते पेबल्स नावाचे ग्रस्त आहेत, तिथून 60 किलोमीटरवर प्रिन्स्टन विद्यापीठात राहतात, त्यांना विचारा. तेच पेबल्स सांगत होते की या अशा विश्वात लहरी सर्वत्र पसरलेल्या आहेत, त्या जर पकडता आल्या तर विश्वनिर्मितीचा उत्पत्तीचा पुरावा सापडतो. आणि ह्याच त्या लहरी आहेत. ह्या गोलात सगळीकडे विश्वात त्या लहरी पसरलेल्या आहेत. या गोलामध्ये मी दाखवलेलं आहे की असं समान वितरण आहे. तुम्ही कोणत्याही बाजूने अँटिना फिरवा, त्या लहरी तुम्हाला 60 सेंटीमीटरच्या 3 येतात. गणित करून काढलं की जे पेबल्स म्हणत होता त्याच या लहरी आहेत. हा लहरी सापडल्या त्याला म्हणतात बॅकग्राऊंड रेडिएशन, पार्श्वभूमीवरील प्रारण. हा म्हणजे विश्वाच्या निर्मितीचा पुरावा आहे. हे म्हणजे विश्वाच्या निर्मितीचं गुंजन आहे. पहिलं संगीत आजही आपल्याला ऐकू येतं. त्याचं टेम्परेचर 3°. जसं जसं विश्व मोठं होत गेलं, वय वाढत गेलं, तसं ते थंडत होत गेलं. अजून जर तुम्ही काही लाख वर्षांनी आलात तुम्हाला अजून थंडी वाजण्याची शक्यता आहे. थंड होत चालले विश्व. आणि काही अब्ज वर्षापूर्वी आपण असतो तर ह्याचं टेम्परेचर काय राहिलं असतं? जास्त राहिलं असतं. अशा पुराव्यानिशी हे सिद्ध होत गेलेलं आहे. नेक्स्ट स्लाईड. मग आकाशगंगा झाल्या. मग मध्यंतरी काय झालं की हे अतिसूक्ष्म लहरी, त्याच्या पुढच्या काळामध्ये काही काळ तारे निर्माण झाले होते, मूलद्रव्य तयार होऊ लागली. तारे निर्माण झाले नव्हते काही लाख वर्ष. तारे खूप उशिरा निर्माण झाले, जन्म झाल्यानंतर 400 कोटी वगैरे गेले असतील वर्ष. मग तारे निर्माण, हा जो आहे हा काळ, त्याच्या आधीचा पूर्ण पिरियड ब्लॅक पिरियड म्हणजे काळा काळ. त्या काळात प्रकाशच नाही आहे. प्रकाश दिसतो इथून, त्याला फर्स्ट लाईट म्हणतात. फर्स्ट लाईट म्हणजे याचा अर्थ काय लक्षात आलं का? की याच्या पलीकडचं आपल्याला कधीही काहीही कळणं शक्य नाही. प्रकाशच निर्माण झाले म्हणजे त्याच्या पलीकडचा जन्माचं रहस्य आपल्याला सध्या आपल्या तर्कानं, बुद्धीनं, ज्ञाततंत्राने समजणं शक्य नाही. मग पुढे आकाशगंगा बनल्या वगैरे सगळ्या बनत गेल्या आणि आपलं विश्व सध्याच्या स्वरूपाला आलं. आज आपण जी दुर्बिणीने फोटो घेतलेला आहे तो 13.3 अब्ज प्रकाश वर्षाचा हबल नावाच्या दुर्बिणीने घेतलेला फोटो आहे. जेम्स आपल्या हबलच्या नावाने ती दुर्बीण उभी केलेली आहे. नेक्स्ट स्लाईड. अजून पुढे असं शोधून काढलं की आपल्याला जे विश्व दिसतं एवढं, त्या विश्वात दिसणारं द्रव्य फार कमी आहे. शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलं. गणितं करतात. पृथ्वीचं वजन किती, सूर्याचं किती, सूर्यमालेचे एकूण किती, मग या सगळ्या आकाशगंगेचं किती, मग सगळ्या आकाशगंगेचं किती. आपल्याला आपलंच वजन उद्या काय होणार आहे माहीत नाही. वजनाची प्रत्येकाला चिंता आहे. हे सगळ्याचे गणितं करतात आणि त्याने काढलं की या विश्वातल्या सर्व आकाशगंगा आणि धूळ यांचं वजन केलं तर हे सगळ्याचं एकूण विश्वाच्या फक्त 4% आहे. सगळ्या आकाशगंगा, सगळी धूळ, सगळे तारे मिळून फक्त 4%. 25% द्रव्य असं आहे, 25% वस्तू अशी आहे की ती कशी आहे हेच आपल्याला माहीत नाही. आपल्याला कसे दिसत नाही, तिचे कोणते गुणधर्म माहीत नाही, फक्त तिचं गुरुत्वाकर्षण जाणवतं. जे जसं उदाहरण सांगतो,
तुम्हाला मी सांगितलं की आकाशगंगा गोल फिरते. तुम्हाला माहिती आहे, गोल वस्तू फिरू लागली की तिला दूर ढकलणारी शक्ती तयार होते. म्हणजे हे भोवरा गोल फिरू लागला की त्याच्यावर आपण काही टाकलं तर ते उडून जातं. भोवरा गोल फिरताना किंवा चाक फिरताना चाकावरचं पाणी बाहेर फेकलं जातं गाडीच्या, कारचं. कारण वस्तू गोल फिरताना तिला दूर ढकलणारी शक्ती तयार होते. तिला म्हणतात केंद्रत्यागी शक्ती किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स. जेवढा फिरण्याचा वेग जास्त तेवढं दूर फेकल्या जातं. फिरणाऱ्या चाकावर तुम्ही काही चाक जेवढा वेग कमी तेवढं कमी दूर फेकल्या जाईल. जर आकाशगंगा वेगाने फिरत असेल तर तिच्या वेगामुळं केंद्रत्यागी शक्ती तयार व्हायला पाहिजे आणि तिचा वेग इतका आहे की तिच्या काठावरचे तारे फेकले जायला पाहिजेत. म्हणजे आकाशगंगा अवकाशात विरून जायला पाहिजे, पण जात नाही आहे. याचा अर्थ आकाशगंगेच्या केंद्रभागी काहीतरी असं आहे की जे तिला खेचून धरतं आहे, दिसत नाही आहे, कोणत्याच तुमच्या तर्कात बसत नाही आहे. त्याला म्हणतात कृष्णद्रव्य, ब्लॅक मॅटर. जे द्रव्य आपण गणितात धरू शकतो ते वेगळं, असं त्याचं अस्तित्व आहे, कळतं आहे, पण तुम्हाला ते सापडत नाही. त्याला म्हणतात ब्लॅक मॅटर. जसं विश्वात ब्लॅक मॅटर आहे त्याचंच ब्लॅक एनर्जी पण आहे. नेक्स्ट स्लाईड. जशी आपल्याला एवढी विश्वातली ऊर्जा दिसते, प्रकाश, सगळ्या ताऱ्याचा प्रकाश, प्रचंड उष्णता, सगळं जरी गणित केलं तरी असं आढळतं आहे की या विश्वामध्ये आपल्याला माहीत नसलेलंच फार आहे. जसं ब्लॅक एनर्जी, ब्लॅक मॅटर आहे, तशी ब्लॅक एनर्जी पण आहे. ब्लॅक या अर्थाने की आपल्याला त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. म्हणून एकूण या विश्वाच्या 69% भाग अशा एनर्जीने भरलेला आहे. म्हणजे तुमची जी नवी पिढी आहे, मुलं बसले तिथं, त्यांना अभ्यासाला आमच्यापेक्षा जास्त स्कोप आहे. 69% विश्व शोधायचं राहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे ह्या विश्वामध्ये फक्त 4%, कोणी म्हणतात 4, कोणी म्हणतात 5% ज्ञात वस्तू, मोजता येण्यासारख्या मॅटर वस्तू, 24% कृष्णद्रव्य आणि उरलेलं सगळं एनर्जी, ब्लॅक एनर्जीने भरलेलं आहे. असं हे आपलं अफाट विश्व आहे. माझ्या बोलण्याचा सारांश असा आहे. एवढ्या बोलण्यातून मी तुम्हाला हेच सांगू शकलेलं असेल की जर विश्व विस्तारत असेल आणि ते कोणीच खोडू शकलेलं नाही, तर विश्वाला उगम असावाच लागतो. हे कुठपर्यंत विस्तारत जाणार आहे आज माहीत नाही. त्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत, तो या भाषणाचा विषय नाही. काही जण म्हणतात की पुढे ते सगळं जसं बिग बँग आहे तसं पुढे बिग क्रंच होईल. कशामुळे होईल माहीत नाही. म्हणले ते का झालं माहीत नाही, ते हे का झालं माहीत नाही, कल्पना करायची. पण तसं विज्ञानात चालत नाही. असा अभ्यास इथपर्यंत आलेला आहे. आता नेक्स्ट स्लाईड. इथपर्यंत विश्व संशोधन आलं. आता प्रश्न असा आहे की काय काय बाकी आपल्याला अजून हे माहीत नाही की ती पहिली सिंग्युलॅरिटी, जो आदिस्फुरण जिथून घडलं, तो क्षण, त्याला क्षण म्हणावं का बिंदू म्हणावं, कारण काळही तिथेच निर्माण झालं, स्पेसही तिथेच निर्माण झालं, वस्तूही तिथेच, म्हणून त्याला नाव दिले सिंग्युलॅरिटी, एकात्मिकता. तोच आहे. त्याचं स्वरूप काय होतं, असू शकतं का? असू शकतं आहे. कारण ज्याने ब्लॅक होलचं, माझं यूट्यूबवर माझं ब्लॅक होल कृष्णविवरावर एक व्याख्यान आहे, शक्य असेल तर ऐका. त्यात मी समजावून सांगितलेलं की सगळा सूर्य हा एवढ्या जागेत मावू शकतो. सूर्य लहान झाल्यावर आपल्या अकोला शहरा एवढा जर बनला तर त्याला म्हणतात सूर्याचं ब्लॅक होल. आणि पृथ्वी दाबून जर पृथ्वीची ब्लॅक होल केली तर ती हातावर मावेल माझ्या, मधल्या पोकळ्या काढायच्या. जर सूर्याचं ब्लॅक होल होऊ शकतं तर विश्वाचं ब्लॅक होल होऊ शकेल की नाही? म्हणजे हे सगळं एका जागी बसू शकतं. त्याचं स्वरूप आज आपल्याला माहीत नाही, ते शोधायचं आहे. कृष्णद्रव्य आणि ऊर्जा म्हणजे काय हे माहीत नाही. आणि हे विश्व उघडं आहे का बंदिस्त आहे? उघडं म्हणजे सतत विस्तारत जात आहे, याला म्हणतात ओपन युनिवर्स. काही जण म्हणतात की नाही, ओपन नाही, क्लोज्ड आहे. पुढे चालून हे सगळं विश्व पुन्हा लहान 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 होत जाणार आहे. बिग क्रंच होईल, मग पुन्हा सिंग्युलॅरिटी तयार होईल.
पुन्हा विस्तार होईल, अशी काही कल्पना आहेत. ह्याबद्दल आज काही सांगता येत नाही. संशोधन चालू आहे. विज्ञानाला उत्तरं माहीत नाहीत. विज्ञानाला उत्तरं माहीत नाहीत याचा विज्ञानाला फार आनंद वाटतो. विज्ञान कधीच असं म्हणत नाही की आमच्याकडे या विषयाची सर्व उत्तरं आहेत. अपूर्णता हेच विज्ञानाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे. नुसतं वैशिष्ट्य नाही, सामर्थ्य आहे. मला अमुक एक विषयाचं, अमुक एक गोष्टीचं संपूर्ण ज्ञान आहे असं जो म्हणतो तो माणूस विज्ञानाचा नाही, तो शास्त्रज्ञ नाही. जर एका या मोबाईलचं, या एका कोळशाच्या तुकड्याचं पूर्ण ज्ञान मला नाही, या विश्वाचं ज्ञान मला होईल का? सगळ्या शास्त्रज्ञाना मिळून तरी होईल का? होणार नाही. हा अव्याहत शोध हेच विज्ञान आहे आणि त्या शोधाचा आनंद हाच विज्ञानाचा आनंद आहे. एवढं मोठं भाषण ऐकायचं, मला भाषण ऐकल्यावर एकाने नंतर विचारलं होतं, ते सगळं छान आहे, ठीक आहे, मी पूर्ण ऐकलं, उपयोग काय? उपयोग काय? आमच्या मित्राने एक श्लोक हे सांगितलं होता, शेर. त्याचा अर्थ असा होता की प्रत्येक गोष्टीचा उपयोग शोधतोस, पण मला हे सांगा की उपयोगाचा काय उपयोग? फायदे से क्या फायदा? अरे बाबा, प्रत्येक गोष्ट दृश्य फायद्यासाठी करायची नसते. विश्वसंशोधनातल्या अनेक गोष्टीचे उपयोग असे होतील कधी कुणाच्या स्वप्नात यायला नव्हतं. डॉपलरनी जेव्हा डॉपलर इफेक्ट शोधून काढला तेव्हा त्याला माहीत नव्हतं की 2D इको नावाचं मशीन निघणार आहे आणि हृदयाच्या ठोक्यापासून तो पोटात काय चाललं इथपर्यंत त्याचा उपयोग होणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचे व्यावहारिक उपयोग वगैरे होतील. काही वर्ष दम धरा, या प्रत्येक गोष्टीचा होईल. हे सूक्ष्म कणाचे शोध तुम्हाला आज वाटतात. नॅनो टेक्नॉलॉजी आली, नॅनो पार्टिकलचा शोधू लागले तेव्हा लोक हसू लागले. काय किती अब्ज रुपये खर्चून ते मोठ्या पाईपलाईन जमिनीखाली टाकतात आणि ते कोट्यावधी रुपये घालतात आणि 2 कण पळवतात, कोणाला दिसत नाहीत म्हणे. काय फालतू खर्च. त्याच्यातूनच नॅनो पार्टिकल सापडले, त्याच्यातून नॅनो टेक्नॉलॉजी आली. उद्या कदाचित मोबाईल तुमच्या अगठीत बसला तर नवल वाटायला नको. असे फायदे, दृश्य फायदे तुम्हाला पाहिजेत ना, होत राहतात. मुख्य फायदा काय माहिती का? जगात सगळं तुम्ही कशासाठी करता? आनंदासाठी करता. आणि जगात सर्वोच्च आनंद कोणता आहे? सर्वोच्च आनंद फक्त ज्ञानप्राप्तीचा आहे. एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, ती माहीत होते तेव्हा तुमच्या मनाला जे वाटतंय तो ज्ञानप्राप्तीचा आनंद आहे. आणि सर्वोच्च ज्ञान कोणत्या क्षेत्रात आहे बरं? हे माझं विश्व कसं तयार झालं. म्हणून विश्वनिर्मितीचा अभ्यास हा माझ्यासाठी सर्वोच्च ज्ञानप्राप्तीचा आनंदाचा स्रोत आहे. तुम्हालासुद्धा काही मिनिटं तरी नक्की मी सांगतो की ऐकताना चांगलं वाटलं असणार. तोच फायदा आहे, तेवढाच फायदा आहे. फार काही उपयोग करून घ्यायची आपल्याला अपेक्षा पण नाही ना. कुणाचाही फार फायदा होतच नाही. माणसंसुद्धा आपण फायदेशीर म्हणून ते घेतो, पुढे बिनकामाचे निघतात. तसं हे समजा, अधिक माहिती मला असं वाटतं की या भाषणातून तुम्हाला या विषयात तेवढा भयंकर विषय नाही, तेवढा घाबरण्यासारखा नाही, तेवढा नाव ठेवायची गरज नाही. थोडं बरं समजू शकते आपल्याला. इतकं जाणवलं, अधिक रस घेण्याची इच्छा झाली तरी पुरे झालं. नक्की सांगतो, ज्ञाना एवढं पवित्र, सुंदर आणि महान या जगात काहीही नाही, हा माझा विश्वास आहे. तो तुमच्यात पोहोचला असेल अशी मी आशा निर्माण करतो. या विषयावर मला बोलायची संधी दिली. खरं म्हणजे मला जाणीव आहे की मी तुम्हाला किती बोर केला असणार, किती हैराण केलं असणार, परंतु मी त्याबद्दल तुमची क्षमा मागणार आहे. माझा प्रिय विषय आणि कुणी ऐकायला भेटल्यावर बोलल्याशिवाय इतके चांगले श्रोते मी आयुष्यात कधी पाहिलं, तर ते माणसाला चैन पडेल का म्हणून मी मांडला. मी तुमची क्षमा मागतो आणि आपण माझं बोलणं म्हणजे एवढं लांबलचक बोलल्याबद्दल आणि आपण माझं बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. संयोजकांनी ही महान संधी मला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद कुलकर्णी सर. विश्व का निर्माण हमेशा से हमारे कुतूहल का विषय रहा. समाज में उत्पन्न होने वाली सभी शंकाओं को और कुतूहल को हम पिछले 77 साल से
उनके उत्तर इस मंच के माध्यम से ढूंढने का प्रयत्न किए। और आप सभी गणमान्य नागरिक हमारे इस प्रयास में, हमारी इस पर्व में हमेशा से सम्मिलित रहे। मैं आप सभी लोगों का अत्यंत विनम्रतापूर्वक वाचनालय की ओर से आभार व्यक्त करता हूँ। उसी प्रकार कुलकर्णी सर जो हमारी शंकाओं का निरसन करने के लिए हमारी इस विचार पर्व में सम्मिलित हुए और हमारे आयोजन को और आगे बढ़ाने के लिए हमें जो सहयोग दिया, उसके लिए भी मैं कुलकर्णी सर का वाचनालय की ओर से आभार व्यक्त करता हूँ। हमारे पत्रकार मित्र हमारी इस विचार पर्व को 77 साल से समाज के बीच ले जाते रहे, उनका भी मैं इस अवसर पर विनम्रतापूर्वक आभार व्यक्त करता हूँ। आज का हमारे दूसरे दिन का समापन हुआ, उसके पूर्व मैं कल के बारे में आपको बता दूं कि कल हमारे बीच तीसरे दिन नांदेड़ से ही डॉक्टर मुलमुले सर आने वाले हैं। उनका विषय आज से एकदम भिन्न अर्थात मानवीय स्वरूप का होगा, सुखाचा शोध। इस विषय पर वो अपना ये मत रखने वाले हैं, विचार रखने वाले हैं। कल के तीसरे दिन के व्याख्यान के लिए और बाकी के भी व्याख्यान के लिए आप सभी लोगों को इस मंच के माध्यम से मैं सादर आमंत्रित करता हूं। इसी के साथ आज का ये व्याख्यान समाप्त है, ऐसी घोषणा करता हूं। धन्यवाद।